निश्चितच कौतुकास्पद आहे, संस्कारपर आहे आणि त्यांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे त्या गोष्टींना प्रमाण मानून आपण इथं कार्य करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आई वडिलांनी ज्या पद्धतीने आपल्यावरती संस्कार केले त्या पद्धतीचे संस्कार आपणही आपल्या मुलांच्यावरती करणं गरजेचं आहे। सध्याच्या डिजिटल युगामध्ये चांगली राहणीमान जर का करायचं असेल तर आपल्या मुलांना आपल्या पद्धतीने घडवलं पाहिजे, त्यांच्यावरती संस्कार केले पाहिजे। अशा पद्धतीचं वक्तव्य सरांनी आपल्या मुलाखतीतून व्यक्त केलं। धन्यवाद सर। यानंतर आपण ज्यांची आपुलकीने वाट पाहतोय, खरं तर आपल्या शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक मोहिते सर, ज्यांनी आपला इयत्ता 10वीचा वर्ग फक्त सांभाळलाच नाही तर त्याचा पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने निकाल दाखवला। अतिशय कष्टातून, अतिशय संघर्षातून त्यांनी कार्य त्यांचं चालूच आहे। असं म्हटलं जातं की कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं। असे मोठ्या मनाचे, सर्वांशी प्रेमाने आपुलकीने बोलणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व, शाळेचा चेहरा मोहरा बदलणारे व्यक्तिमत्व माननीय मुख्याध्यापक मोहिते सर यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। माझे विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा संपन्न होतोय, त्यानिमित्तानं मंचावरती उपस्थित माजी मुख्याध्यापक माळी सर, माळी मॅडम, शिंदे सर आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो मेळावा होत आहे आपल्या विद्यालयाचा, त्यात गेल्या 3 वर्षातील 9वा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि मला खूप आनंद होतोय की अचानक असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण सर्वजण एकत्र आलेला आहात। मला वाटतं वर्षात खूप बरेच वर्ष सुरू आहे, त्यातून सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना आपण शेअर करत असतो आणि मित्रांनो, आपण विद्यार्थी दशेत असताना खरंच बालपणीचा काळ सुखाचा म्हटलं जातं ते काही खोटं नाही आहे। कुठल्याच प्रकारची चिंता नसते, काय करतोय तेही कळत नाही आणि त्याचा काय परिणाम होईल ते सुद्धा समजत नाही, अशा प्रकारचं वय असतं आपलं आणि त्यातूनच आपण घडत असतो आणि आम्ही घडवण्यासाठी ठोके देत असतो, कधी कधी शब्दांचा मार असतो, कधी कधी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि अपेक्षा एवढीच असते, कल्पना एवढीच असते की आपले विद्यार्थी, आपला मुलगा, आपली मुलगी मुलांप्रमाणेच तुम्ही असता आमच्यासाठी आणि तुम्ही घ्यावे। घडणं आणि बिघडणं फरक आहे, घडणं महत्वाचं आहे आणि भावी पिढी घडण्यासाठी म्हणूनच म्हटलं जातं ना, शाळांमधून देशाचं भवितव्य घडत आहे, कारण मुलांचे आधारस्तंभ तुम्ही असता आणि तुम्ही चांगले आधारस्तंभ सक्षम व्हावे। आधारस्तंभ आपले सगळे सर्वच विद्यार्थी आम्हाला सारखेच असतात, आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि आता अनुभव आला आहे, शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर शिक्षक बनल्यानंतर समजतं की बाबा खरंच शिक्षक होणं तसं सोपंही नाही आणि त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी खूप अगदी मनापासून प्रयत्न करावा लागतो, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं लागतं आणि विद्यार्थी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे विद्यार्थी सुद्धा बघा की रचना किती वेगळी ह्या ईश्वराची देण आहे पहा। प्रत्येकाकडे काहीतरी आहे, प्रत्येकाकडे एक विशेष गुण आहे, प्रत्येकाकडे असतो आणि त्याचाच विकास म्हणजे शिक्षण असतं आणि तो विकास होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। पुस्तकी ज्ञान तर दिलं जातच, त्याबरोबरच व्यवहाराचं ज्ञान हे सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला घडवायचं, त्याला शिकवायचं, त्याला बोलतं करायचं, या दृष्टिकोनातून विविध उपक्रम शाळांमधून होत असतात। मला मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण खूप वर्षापासून आपण पाहता की
सर्व मुख्याध्यापकांच्या तालमीत तयार होण्याची मला संधी मिळालेली आहे. म्हणजे आज आपल्या विद्यालयाची परंपरा आपण सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे केलं 2017ला आणि जवळजवळ 56व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आपल्या विद्यालयाला. इतकं जुनं विद्यालय आपलं आहे परिसरातील आणि नावारूपाला आलेलं नावाजलेलं खूप चांगलं उपक्रम राबवणारं खूप चांगलं असं विद्यालय अशी संस्था आपली आहे ग्रामीण भागात एकमेव. पूर्वी मला माहिती आहे बरोबरची मुलं यायची, निवडची मुलं असायची, राजापूरची मुलं असायची, कारण तिकडं विद्यालय नसायचं. पण बरोबरीला विद्यालय झालं, पुन्हा राजापूरला पण विद्यालय झालं, तिथली मुलं तिथं थांबली, इथली मुलं इथं थांबली. त्यामुळं थोडं आपल्या विद्यार्थी पठावरती परिणाम होतोच आणि तुम्ही सांगताच. आणि तशाच पद्धतीने इंग्लिश मिडियमचं त्यावर झालेलं आहे. त्या कुठलं होतं तसा प्रकार झालेला आहे. पण त्यांना आम्ही नाव ठेवत नाही. पण इंग्लिश मिडियमला जाणारी मुलं जी आहेत त्यांना योग्य असं वातावरण लाभत नाही. म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये घालतो आपण पण ती मुलं कोकणपंची बनतात असं मला वैयक्तिक म्हणायचंय, कारण मी पाहिलंय, अनुभवलंय. इंग्लिश मिडियमला जाऊन आलेली मुलं पुन्हा आपल्या विद्यालयात आलेली आहेत आणि त्यांचं मला विशेष सांगावंसं वाटतं की धड त्यांचं इंग्लिश व्यवस्थित होत नाही आणि मराठी पूर्णपणे बाद होतं. मराठी काहीच कळत नाही असा प्रकार आहे. पण असे परत आलेले विद्यार्थी सुद्धा आपल्या विद्यालयातून चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होऊन गेलेले आहेत. याचं श्रेय माझ्या सर्व सहकार्यानं मला द्यायला आहे. लक्षात घ्या, कारण प्रयत्न करून त्यांच्याकडून त्या घडवून घेत असतो, करून घेत असतो आणि आमचं कर्तव्यच आहे. आम्ही आपलं सांगावं तुम्ही ऐकावं असं नाही आहे. आम्हाला कसं आहे, प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखून जर काम केलं तर माझा नक्की विश्वास आहे काम ते उत्कृष्टच होणार, अतिउत्कृष्ट होणार आणि सकारात्मक दृष्टी फार महत्वाची आहे आयुष्यात. मला तुम्हाला पण सांगावं अजूनही जीवन तेवढं सोपं नाही. जीवनचा रस्ता इतना आसान नहीं होता है, बहुत टेढ़ा-मेढ़ा रास्ता होता है. आणि म्हणतात ना सुख दुख के मधुर मिलन से ये जीवन हो परिपूर्ण, फिर घर में हो भोजन हो शशि, फिर शशि से भोजन हो घर. असेच प्रकार आहे. सुखाशिवाय दुःखाला, दुःखाशिवाय सुखाला किंमत नसते. पण आपण म्हणतो दुःख पर्वत आहे एवढे. कसं आहे, आपल्या मान्यावर सुख आणि दुःख असतं लक्षात घ्या. आणि राजा असू द्या नायनांक असू द्या, आमिर असू द्या गरीब असू द्या, प्रत्येकाला या परिस्थितीतून वाटचाल करावंच लागते, संघर्ष करावाच लागतो. आणि तो संघर्ष तुम्ही करताय, तुमच्या परिचयातून आम्हाला दिसलेला आहे. आम्ही आता सध्या पाहतोय सुजातासारखे विद्यार्थिनी असेल, जावेद आहे, खूप चांगल्या पद्धतीने मेडिकल सुरू चालू ठेवलेलं आहे. आता भारताची सेवा करण्याची संधी तुला मिळालेली आहे. असं तुम्ही खूप चांगले काम करतात आणि शिक्षण क्षेत्रात आपला शंकर ठसा उमटवलेला आहे. मी पाहिलंय काम खूप चांगलं चालू आहे आणि जवळजवळ सर्वांच मी अगदी जवळून पाहतोय. आता सांगितलं तुम्ही त्याप्रमाणे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं. आणि सध्या काय झालंय त्याच्याशिवाय पर्याय पण नाही राहिलेला, पण त्याचा आरोग्यावरती पण विपरीत परिणाम होतो हे सुद्धा विसरून चालणार नाही. आपण त्याचा जरूर उपयोग करायला पाहिजे. त्याच्यापासून पळून जाणं सुद्धा पळून जाऊन चालत नाही. कारण काय सांगायचं, रोज मेसेज असतात, रोज एक नाही अनेक मेसेज येतात. मग ती कसं होतं, ती माहिती पाठवा, हा उपक्रम राबवा, तो उपक्रम राबवा. आणि झालंय कसं 2012 पासून भरतीच नाही, शिक्षक कमी आणि कमी शिक्षक आणि विद्यार्थी याचं आपल्या शाळा जर सांभाळायचे सगळे उपक्रम राबवले पाहिजे. विद्यार्थी टिकले पाहिजे, विद्यार्थी घडले पाहिजे, टिकले पाहिजे. त्यासाठी खूप खूप अगदी जीवाचं काम करतो. आणि मुख्याध्यापकाला काय कार्यवरती कसरत करायला लागते. आता गेल्या 4 वर्षापासून अनुभव आलेला आहे. काय मी सांगितलं ना, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. आणि कसं आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार जर आपण काम केलं, करून घेतलं तर होतं, याचा मला पूर्ण अनुभव आलेला आहे. आणि म्हणून मला सांगावंच वाटतं, आजपर्यंत आपल्या शाळेचं नाव
खूप आपल्या शाळेचं नाव होतं. त्याचप्रमाणे गेल्या 25 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही सर्वच माळी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनीच इतकं राबलो काय, त्यामुळं हा नावलौकिक झालेला आपल्या शाळेचा. मधल्या काळात सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या पण कानावर आला असेल, वाईट परिस्थिती निर्माण झालेली होती. मी कुणालाही दोष देत नाही. माणूस वाईट नसतो, परिस्थिती माणसाला वाईट बनवते. असा प्रकार झाला त्यावेळी. नुकतंच मी आलो या ठिकाणी आणि आधी उठून फुफडत पडल्यासारखी माझी परिस्थिती झाली. 1996 रोजी त्यावेळी पवार सर सुद्धा होते. म्हणून मी सांगितलं सर्व शिक्षकांच्या समवेत, मुख्याध्यापकांच्या समवेत मला काम करण्याचा फार मोठा अनुभव मिळाला. त्या अगोदर मी DED कॉलेज सागावला प्राध्यापक म्हणून काम केलं जवळजवळ 2.5 वर्ष. आणि कोळेकर सरांनी सांगितलं तुम्ही आलाय, तुम्ही प्राध्यापक म्हणून काम केलेलं, तुम्हाला कुठलाच विषय अवघड नाही, तुम्ही तो विषय घ्यायचा. आणि माझ्यासाठी प्राथमिक विषय घेऊन 10वीचा समाज असतो आठवत असेल. काय नाही, स्वीकारलं आणि स्वीकारलं पाहिजे माणसं. म्हणतात ना, माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो आणि आजन्म विद्यार्थी म्हणून जो राहतो तो शिकतो आणि शिकतो तोच टिकतो, पुढे जातो. हे विसरून चालणार नाही. आपण सुद्धा आयुष्यात आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. लागत असेल, पुढे लागणार असेल, काही सांगता येत नाही. म्हणून तुम्ही खचून जाऊ नका. मला या निमित्तानं सांगायचं, खचून जायचं नाही, प्रयत्न करायचा. त्याच्यावरती मात करण्यासाठी काय करता येईल आणि त्यासाठी हा ग्रुप आहे तुमचा. एकमेकांचं सहकार्य घ्या, एकमेकांना सुखदुःख सांगा आणि कधीही नाराज होऊ नका. आणि एकमेकांना गरज पडत असेल तर मदत जरूर करा, आपल्या परीने करा. मी असं म्हणत नाही की भरपूर काय द्यायला पाहिजे. हो ना, तेच ना, शक्य झालं. तेच ना, म्हणून आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे. नाही अजून झालं येतो मी. आणि त्यातून शेवटी कसं आहे, आपण मित्र एकमेव आपलं मन मोकळे करण्याचं एकमेव ठिकाण आहे मैत्री. आणि मैत्री टिकली पाहिजे. आणि जो संकटामध्ये उपयोगी पडतो तोच खरा मित्र म्हणतो. अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या तर आम्ही ऐकवल्यात काय, तेव्हा ते खरं आहे, चुकीचं नाही बरं का. तेव्हा मैत्री टिकवा, एकमेकांना प्रेम द्या, आनंद घ्या. लक्षात घ्या, आनंद दिला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आणि विशेषतः आता तुम्ही आज मातृदिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्व भगिनींना, मातांना मनपूर्वक सर्वांच्या वतीनं आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. लक्षात घ्या, आपण सुद्धा आपल्या आईला वडिलांना विसरून चालत नाही. ते बोलते म्हणून आपण हे जग पाहिलेलं आहे. त्यांनी आपल्याला या जगात, सुंदर जगात दृष्टिकोन महत्वाचा आहे बरं का. दृष्टी आपली सुंदर असली तर सुंदरच दिसतं सगळं. म्हणून दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवा आणि जे चांगलं आहे ते जरूर पहा. जे चांगले विचार आहे ते आत्मसात करा आणि आपल्या मुलांवरती पण चांगले सुसंस्कार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आपण जसं बोलतो, जसं वागतो, जसं आपली कृती आहे तसं ती मुलं पाहत असतात आणि तीच मुलं पुन्हा अनुकरण करू नये तशाच पद्धतीने करतात. आईवडिलांचं अनुकरण करतात, शिक्षकांचं अनुकरण करतात, मोठ्यांचं अनुकरण करतात आणि म्हणून आपलं हे वर्तन हे अनुकरणीय असलं पाहिजे. लक्षात घ्या, जेणेकरून पुढं आपल्या मुलांचं नुकसान होऊ नये, भरकडे जाऊ नये मुलगा. आणि त्या दृष्टीने फक्त त्यांना कामाला पण लावलं पाहिजे. हलकी कामं त्याच्याकडून घेतली पाहिजे. काही वेळेला आपण थोडंसं स्वतःहून कृती करून दाखवायला पाहिजे. मुलांना पाहिलं पाहिजे ते काय करताय. शाळेतून आल्यानंतर सुद्धा काय अभ्यास केला आहे तो सुद्धा पाहिला पाहिजे. फार काही करावं लागत नाही, विचारणा करणं गरजेचं आहे. मला अनेक वेळा विद्यार्थ्यांचे फोन आलेले होते
काय ते आता मुलगा नववीला शिकतोय खरं त्याच्यात सुधारणा झालेली आहे असं मला ठामपणे सांगायचं वाटतं. कारण सुरुवातीला अल्लडपणा होता त्याच्यामध्ये. तसं तुमचे आता विद्यार्थी शिकतायत आपल्याला तर अल्लडपणा असतो आणि तो अल्लडपणा थोडासा आपलं वय वाढत असेल किंवा शाळेतून मिळेल तसे संस्कार त्याच्यावरती होत असतात. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा माझं प्रामाणिकपणे नेहमीच मत राहिलेलं आहे की विषय शिक्षकांना पुरेपूर आपल्या विषयाचं मुलांना दिलं पाहिजे. तो विषय घरी उतरवला पाहिजे. त्या दृष्टीनं स्टाफ सगळा प्रयत्न करतोय पण हाताची मोठं सारखी नाही. थोडं कमी जास्त राहतं आपल्याला कल्पना आहे म्हणून आपण थोडंसं कुठंतरी ऍडजस्टमेंट करत पुढे जायला पाहिजे. थांबून चालणार नाही. मला काही गोष्टी खटकतात नक्की सांगतो आणि आपल्याला सुद्धा खटकत असतील किंवा आपल्या घरातल्या सुद्धा काही गोष्टी नको म्हणजे आपल्या मनाला कसं वाटतं. पण शेवटी कसं आहे ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. कारण हा तडजोड महत्वाची आहे. लक्षात घ्या ही तडजोड फार महत्वाची आहे. ऍडजस्टमेंट ही महत्वाची आहे जीवनामध्ये. आणि पण सुद्धा एक पती म्हणून एक पत्नी म्हणून की आपलं जीवन जे आपण व्यतीत करतोय ते सुद्धा विश्वासावर अवलंबून असतं ना. वेळ विश्वास कधीही करू नका. प्रत्यक्ष डोळ्यानं पहा. ऐकणं आणि डोळे यामध्ये फरक आहे. प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे ऐकलं पाहिजे मग बोललं पाहिजे आणि बोलताना नेहमी विचार करून बोललं पाहिजे. पुन्हा विचार करायला लागू नये. हे काही गोष्टी आम्ही सांगत आलोय आजपर्यंत तुम्ही ऐकत आलाय. पुन्हा एकदा जर रिव्हिजन केलं कारण आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात तेव्हा तुमचं आयुष्य तुम्ही चांगल्या आपल्या आयुष्य आपल्या हातीचा काय लक्षात घ्या. त्या कोरोना काळातून सुद्धा आपण व्यवस्थितपणे बाहेर पडलेलो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही डेव्हलपमेंट आपापल्या क्षेत्रामध्ये करत आहात आणि जास्तीत जास्त तुम्ही आपलं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी प्रयत्न करत राहा. सतत प्रयत्न करत राहा. म्हणतात ना पूर्ण थके गा कवी पुन्हामध्ये गा कवी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ 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 आहे हा. कोणीही सुखी आपलं दिसतं दुरून डोंगर साजरे लक्षात ठेवा. प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहेतच सुखदुःख आहेतच पण ती शेअर करूया आणि दुःख कमी करण्याचा प्रयत्न करूया. आनंदात जगूया. जीवन सुंदर आहे. त्या सुंदर जगाचा आपण उपभोग घेऊया. आपल्याला जे आवडतं ते जरूर करायचं पण त्याचा इतरांना त्रास होणार असेल तर अजिबात करू नये. मनशांतीसाठी जरूर आपण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. आता मला सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात की सर तुम्ही आता काय करणार तुमच्या मुख्यालयात पद आहे. आपण आतापर्यंत आम्ही करत आलो तेच करणार वेगळं काय करणार. पण आता कामाचं लोड वाढलेलंच आहे. काय प्रश्न ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. एकाच वेळी लगेच माहिती लगेच पाठवायची आणि ती नुसती माहिती नाही फोटो काढून खरं आहे का नाही खोटं आहे हे पाहिलं जातंय. एक प्रूफ त्याला द्यावा लागतोय आणि त्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करतो. मी माझ्या सरकारला सांगितलेलं आहे. आता राहिले 5-6 वर्ष माझी म्हटलं तुम्हाला पुढे चालवायचं आहे. हा खरंच पुढे यायचं आहे. पुढे या. देवदेवी जबाबदारी प्रामाणिकपणे करतायत पण अगदी उत्स्फूर्त जे आम्ही करत होतो किंवा ही करूया का ती करूया का हे काय ह्यात काय होईल का असं जे आहे ना ते करायला म्हणजे शक्यतो नवीन पिढी जर मागं पडते पडू नये खरं असं नाही. नवीन पिढीला अशी पिढी पाहिजे बा काय प्रत्येक क्षेत्रात बरं का प्रत्येक क्षेत्रात स्वतःहून जबाबदारी घ्या ना. काय बिघडतंय आणि हेच वय आहे जबाबदारी स्वीकारायचं शिकायचं मोठं व्हायचं. पुन्हा होत नाही पुन्हा होणे नाही आयुष्यात लक्षात घ्या. मी बघू मी पुन्हा करेन उद्या करेन परवा करेन तेव्हा करेन येत नाही. उद्या कुणी करतेच नाही रे का त्याला आहे ना आहे. लक्षात ठेवा आज घडी आज रोजी आज घडी मला जे काही करता येईल तुम्ही करेन आणि ते मी चांगलंच करेन. ते माझ्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं चांगलं असेल. शाळेसाठी मी जिथं आहे त्या माझ्या कंपनीसाठी ते चांगलं घोषणावर असेल. असं जीव ओतून जर काम केलं ना नाव नक्की होतं आणि असंच काम आपलं चालू आहे. माझे सहकारी त्याला मोटिवेट करतो मी सहकारी. त्यामुळं मला सांगायला आनंद होतोय की आता 25 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले 25 आणि 100 जाण्याचा निकाल तर सातत्याने आहेच.
आणि खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ग्राफलिंग असेल, क्रिकेट असेल, कुस्ती, सगळे खेळ प्रकारचं आता आहेत. आणि एवढं पण सांगतो, एवढे सगळ्या व्यापारातून सामुदायिक कवायत आपण चालू केली. साहित्य कवायत आता लोप पावत गेलेली आहे. नाही रिस्की आहे. प्रत्येक वर्गाला एक वेगळं साहित्य द्यायचं, करून घ्यायचं, बसून घ्यायचं. मान्य सरांना सांगितलं करायचं आहे आपल्याला, सोडायचं नाही. जे आपण हाती घेतलंय ते अजिबात सोडायचं नाही, पुढे जायचं आहे. आणि थोडा त्रास होतो माझ्या सहकार्याला, पण मी नाही ना, मी अजून आहे ना तुमच्यासोबत. थांबायचं नाही, जोपर्यंत चालतंय तोपर्यंत आपण करत राहायचं. एवढंच सांगितलंय. आणि त्याचाच परिणाम आहे आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांमध्ये प्रथम क्रमांक आपण पटकावला आपल्या शाळेला. एवढ्या मोठ्या शाळा आहेत. स्कॉलरशिपला एक विद्यार्थी आपला मला सांगायला होतोय, लकीचा विद्यार्थी सर बसलेला आहे स्कॉलरशिपला त्याच्या झालेल्या परीक्षेमध्ये. आणि दिगंबर सारखी शाळा त्यांचाही मुलगा बसला आहे. आपला विद्यार्थी स्कॉलरशिपला बसला, तो विद्यार्थी तुम्हाला सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. स्कॉलरशिप परीक्षा पास होणं सुद्धा अवघड आहे, पण मेरिटमध्ये येणं म्हणजे काय अगदीच कमाल आहे. आणि अशी कमाल आम्ही करत आहोत. आणि तुम्हा सर्व माझी विद्यार्थ्यांच्याही त्यासाठी फार मोठे योगदान आहे, असणार आहे. कधी गरज नसेल तेव्हा आम्ही सुद्धा आम्हाला कळेल आपल्या शाळेसाठी. काय गरज नसली तर नक्की तुम्ही पुन्हा कॉलेज पाठवूया आपल्या शाळेसाठी, भौतिक सुविधांसाठी जरूर द्या. आता ते असं म्हणणार नाही किंवा कधी असं मागणीसाठी काही हे नाही, फक्त आपल्या शाळेसाठी डेव्हलपमेंटसाठी 1000 रुपये खर्च करावे लागतात. मी आपल्याला का सांगतोय, माझे सर्व सहकारी 1000 रुपये खर्च करतात सध्या. साधारणपणे एक गाडी आपण चालू केलेली आहे. बाहेरची मुलं आपण कलेक्टर म्हणून 350च्या वर पट केलेला आहे, 300च्या आत आलेला पट. पण आता काय झालंय, हातूनच मुलं कमी आलेली आहे. प्राथमिक शाळेतच मुलं कमी आहे, त्यामुळे हळूहळू पट कमी व्हायला लागलेलं आहे. यंदा 15 पट कमी झालेला आहे. पुढच्या वर्षी तर आता 82ची बॅच आहे. म्हणतोय 82 आहेच नाही का सर? त्याची 70ची बॅच ना तुमची, आता 82ची बॅच आहे यंदा. तेवढी मुलं गेल्यानंतर येणारी तेवढी नाहीत हो. म्हणजे म्हणून तुम्ही सुद्धा जनजागृती करा. आपली मुलं इथं शिकताय, आपली मुलं इथंच यावीत, शिकणारी मुलं भावाला इथंच यावीत. कारण आम्ही प्रयत्न करणार आहे शेवटपर्यंत, कारण आपली शाळा टिकली पाहिजे, मुलं राहिली पाहिजे, एवढीच अपेक्षा, बाकी काही नाही. तेव्हा माझे सहकारी खूप जवळजवळ 4-4.5 लाख सहकारी करतो, गाडी भरत आणि इतर काही किरकोळ असेल. कारण अनुदान येतात की 2% 3% हो, काय होत नाही. आणि इमारत मंजुरी झालेली आहे, डागडुजी सारखी करावी लागते. दरवर्षी डागडुजी चालू आहे. डागडुजी नाही म्हटलं तर 20-25 हजार रुपये कमीत कमी रोज खर्च, प्रत्येक वर्षी खर्च आहे. पण आम्ही जिद्द सोडलेलं आहे, चिकाटी सोडलेलं आहे, प्रयत्न सातत्य आमचं आहे, म्हणून हे यश आहे. आपण सुद्धा जिद्द, चिकाटी आणि सातत्य या चतुसूत्रीचा अवलंब करा आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. बोलताना सर्व बरोबर वेळ खूप झालेला आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट मनोगत व्यक्त केलेला आहे. जसा राजा तशी प्रजा. सरांच्या मनोगतातून असं लक्षात आलं की विविध उपक्रम शाळेमध्ये राबवत आहेत आणि हे उपक्रम राबवत असताना सहकारी सुद्धा त्यांना मदत करतायत. म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी शाळा. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की स्कॉलरशिपचा जो रिझल्ट आहे, आपण जरी त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलो तरी आपली सुद्धा पास व्हायची गॅरंटी नाहीये. परंतु त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी राज्याच्या यादीमध्ये येऊन शिष्यवृत्ती प्राप्त करतोय. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. इतकं बौद्धिक ज्ञान त्या शाळेमध्ये दिलं जातं. तर मी सातत्यानं ऐकतोय, सातत्यानं पाहतोय आपले बौद्धिक स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी आघाडीवरती आहेतच. आपला 10वीचा रिझल्ट सुद्धा आघाडीवरती आहे. याच्या व्यतिरिक्त जे खेळ आहेत
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या शाळेचे विद्यार्थी खेळलेले आहेत, खेळून आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नोकरी करत असताना याच्यामध्ये 5% आरक्षण असतं. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जी काही गोष्ट करता येईल ती गोष्ट या शाळेमध्ये केली जाते. सरांनी आवाहन सुद्धा केलंय की विद्यार्थ्यांचा पट कमी येतोय, तर हा पट वाढवण्यासाठी आपली शाळा टिकवण्यासाठी जितकं शिक्षक धडपडत आहेत तितकेच माझे विद्यार्थी सुद्धा धडपडले पाहिजे. कारण आपली शाळा आहे, आपली शाळा टिकवण्यासाठी आपण धडपडलं पाहिजे. आपला छोटा भाऊ असो, आपला पुतण्या असो, कोणी असो आपल्या घरातलं शाळेमध्ये पाठवलं पाहिजे, शाळेचा पट वाढवलं पाहिजे. आणि मुलं जर का असतील तर ते शाळेचं वैभव आहे आणि हे वैभव आज आपल्या हातामध्ये आहे. सरांनी आपल्या मनोगतामध्ये अजून ही गोष्ट एक सांगितली की तुमच्या आयुष्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येऊ द्या, कोणतीही समस्या येऊ द्या, तुम्ही चर्चा करा, तुमच्या मित्राशी बोला असं म्हणतात. अनंत राऊत नावाचे कवी असं म्हणतात की दुःख अडवायला हुंबऱ्यासारखा, दुःख अडवायला हुंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे मित्राची भूमिका जीवनामध्ये प्रचंड महत्त्वाची आहे. आपले अनुभव एकमेकांशी शेअर करत जावा, आपल्या समस्या ज्या काय आहेत ते एकमेकांच्या समोर मांडत जावा, त्याच्यातून निश्चितच सोल्युशन मिळतंय. धन्यवाद सर. आजही तुमचे जे शब्द आहेत ते अमृताप्रमाणे तितकेच गोड आहे, तितकीच संस्काराची शिदोरी आजही आमच्यावरती होते. धन्यवाद सर. असंच मार्गदर्शन इथूनही पुढे आम्ही करणारच आहे, तुम्ही आम्हाला करणारच आहे. आम्हालाही काही अडचणी आल्या तर आम्ही तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊ. तुम्ही सतत आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि आभार मानण्याची गोष्ट समोर येते, परंतु हेमंत असा म्हणतोय की अजून मला एकदा बोलायचं आहे, मगाशी राहिलेलं होतं. तर ठीक आहे हेमंत, तुझं जे काय बोलत आहे तर ते खरं तर हा प्रोटोकॉल आपण तोडतोय, पण असो. 2002च्या दरम्यान दुष्काळ पडला होता. झाडं आपण बाहेर, मला आठवते आम्ही पाणी परत लांबून पाणी घेऊन यायचो की गेट समोरची झाडं ती जगवून. आता तशी परिस्थिती नाही. आता पाणी आहे, चांगलं आहे. थोडी झाडं आणली झाडं शाळेसाठी, जसं आम्हाला सांभाळायचं एवढे वर्ष मॅडमनी शिकवलेलं हिटलर अजून तर काय विसरलं नाही. बाकी विसरलं सगळं, पण हिटलर आमच्यासाठी मॅडमने सांगितलं, शिकवलं होतं आम्हाला. परत जे काय घरात काय द्यायचं काय असेल ते त्या बाहेर लिंबाच्या झाडाला अडकून यायचं आणि परत आपल्याला घेऊन जावं. असं शिक्षकांच्या बद्दल सांगितलं काय. मोहिते सरांचं तरी हिंदी विषय आम्हाला एवढा आवडीने शिकवला आणि आम्हाला त्याच्यात एवढी आवड होती. बोर्डाचे प्रश्न कुठल्या विषयाला पूर्ण लावलं, पण हिंदीला लागली मला एवढंच बोलायचं. फक्त जर आम्हाला जसं सांभाळलं तसं झाडं सांभाळावी एवढी विनंती. हा झाडाने फुललेला आहे आपण पाहताय आणि इतक्या कडकपणाने सुद्धा तुम्हाला हिरवळ दिसते. आपली शिपाई भाऊ सुद्धा खूप चांगलं काम करते, त्यांना सुद्धा मोटिवेट केले करायचं काही पर्याय. आणि आता ही जी झाडं सुद्धा व्यवस्थित लावून घेऊ. ठिबक पण आपण तिथंपर्यंत नेलेलं आहे पाण्याचं. असंच तिथूनच आपण केलेलं आहे. मला वाटतं मधून सरांनी ते दिलेले होते पैसे आणि तिथून आपण ते पाईप नेलेले आहे. त्या बाजूलाच आपण खड्डे पण काही रिकामे आहेत, तिथं नक्की मला वाटतं जूनमध्ये लावलेलं बरोबर आहे. जूनमध्ये लावून ठेवून घेऊ हां, तिथं जपणूक करायला सांगतो मी भावना. आणि त्या पद्धतीने आपण लावून पण घेऊ. तुम्ही पुन्हा आल्यानंतर तुम्हाला पाहायला पण मिळते. नक्की या, तुमचं नेहमीच आम्ही स्वागत करू. काय प्रश्न नाही, मला तर थोडेसे प्रोटोकॉल पाळायला लागतात, म्हणजे अध्यक्षांना सांगून आपल्याला हे करावं.
तर प्रमुख जे आहेत त्यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे. म्हणून मी बोलवतो सुद्धा आणि त्या दृष्टिकोनातून आपण तुम्हाला परमिशन पण दिलेली आहे. इथं आज म्हणजे असे चांगलं नियोजन केलं. आता जर आपल्याला सुजातासाठी म्हणून आपलं तुम्ही दोस्ती आहे, दोस्तांना हे करायचं म्हणून ध्रुव पण फक्त म्हणूया सगळे म्हणा. सवालों की रातें जवाबों के दिन कई साल हमने गुजारे यहाँ कहीं साथ अकेले हुए हम